चर्चेचा विषय देखील ठरलेली आहे ही जी वाईटपट्टी आहे. आपल्यासोबत प्रसाद स्वतः आहेत. दादा, आजपर्यंत ऐकलेलं हिंदू खतरे में कोणापासून खतरा आहे हे माहिती नव्हतं, आज कळलंय हा खतरा आम्हाला कोणापासून आहे. आम्ही इथले मूळ रहिवासी. माझ्या आजीनी बिल्डिंग डेव्हलप केली आहे, माझ्या पणजोबांनी जागा विकत घेतलेली आणि आज ही पट्टी मारायच्या आधी आम्हाला विचारलं देखील नाही. फार वाईट वाटतंय. रोज आता ही पट्टी आम्हाला बघावी लागणार आहे, अशीच डोळ्यात फुटणार आहे. आपली अवकाश नक्की काय इकडे मुंबईत या मातीवर, इथे भूमिपुत्र आपण, इथे आपली काय अवकाश आहे? फार लागतं. म्हणजे जर मी तुझ्या इकडे गोंधळ घातला, इथे बोकड कापला, इकडे मी कोंबड्या कापल्या तर चालणार आहेत का? किंवा एखाद्या मुसलमान बांधवांनी इकडे अल्लाहू अकबर दिलं असतं भिंतींवर तर ते चाललं असतं का? हा प्रश्न आहे. मी 25 वर्षापासून इकडे ही बिल्डिंग उभी आहे. जैन धर्मगुरू नेहमी येतात, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, नेहमी येतात. पण ही पट्टी पहिल्यांदा आली. या पट्ट्या मी रस्त्यावर पाहायचो, रस्त्यावर या फुटपाथवर तुम्हाला घाटकोपरमध्ये बघायला मिळतील. तो पण एक विषयच आहे की ते कोणत्या फंडातून केलं जातं आहे. पण आज ती पट्टी धावत धावत आमच्या बिल्डिंगीत आली आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आली आहे. आणि ही फार धोक्याची गोष्ट आहे. प्रत्येक मराठी रहिवाशांनी, मूळ स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी या गोष्टीची नोंद केली पाहिजे आणि याच्या मागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगण्यात आलं होतं का की ही जेव्हा पट्टी बांधतो? नाही, अजिबात नाही. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या बिल्डिंगमध्ये देखील अशा वाईट पट्ट्या म्हणजे जैन धर्मगुरू तेव्हा बांधलेल्या होत्या, रस्त्यावर देखील बांधलेल्या आहेत, आता थेट ह्याच्यापर्यंत आले. मला त्रास होतो. बाहेर कुठे होत असेल, मला या गोष्टीचा फार त्रास होतो आहे. कालपासून मी नीट झोपलो नाही आहे. मला जाऊन माझ्या आजीला पणजोबांना उत्तर द्यायचं आहे. बाबा, मला त्रास होतो. तुम्ही जर धर्माचा विषय काढला तर अत्यंत संवेदनशील हा विषय आहे. बऱ्याच इकडे बिल्डिंग्ज आहेत, बरेच आमच्यासारखे रहिवासी असतील. प्रत्येकात ती हिंमत होत नाही की आपण मेजॉरिटीच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी बोलावं. मी ती हिंमत दाखवली आहे आणि मला असं वाटतं की भारतात तुम्ही फोर्सफुली एकरूपता नाही आणू शकत. इकडे एकतेची गरज आहे आणि एकतेसाठी सगळ्यांची संमती लागते, सगळ्यांना मान सन्मान द्यावा लागतो. कोणाला गृहीत धरून जबरदस्तीने असं काही नाही करू शकत. एकतेची गरज आहे, एकरूपतेची नाही. मी स्वतः जैन मंदिरांमध्ये गेलो आहे, तिकडे मी अशा पट्ट्या बघितल्या आहेत तर त्या जास्त गरम होत नाहीत, त्या थंड राहतात. पण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, हे मंदिर नाही आहे. तर माझं हेच म्हणणं होतं, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर आम्ही राहतो, विचारा, एकदा तरी विचारा. राहतो ना बाबा इकडे, एवढाच विषय होता.